आम्ही आता माळोबाची यात्रेला जाणार होतो. जोडी बुद्रुक येथे माळोबा देवस्थानाची यात्रा होती. आता आम्ही गाडीत बसलो. आरोला पहा किती आनंद झाला आहे. आणि आम्ही निघलो सगळेच फॅमिली माळोबाच्या यात्रेसाठी. तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. हे जोडी गावातील मारुतीच्या मंदिरापासून आम्ही चाललो आहोत आणि आता माळोबाच्या दिशेने आम्ही प्रस्थान करत आहोत. तर माळोबाची तर खूप मोठी अशी यात्रा भरत असते. तर खूप मोठे दुकान वगैरे खूप मोठी अशी आणि इथं मेन म्हणजे माळोबासाठी बकऱ्याचा बळी दिला जातो आणि सर्वच गावकरी मोठ्या उत्साहाने यात्रा साजरी करतात. तसेच जे लोक नोकरीनिमित्त बाहेर आहेत ते सुद्धा या यात्रेनिमित्त येतात, अवश्य येतात आणि दर्शन घेत असतात. हे पहा माळोबाचं मंदिर आहे समोर आणि इथं मी नारळ घेतोय आणि नारळ घेतलेला आहे आणि आथर्व सांगितलं की तू नारळ फोडून टाक. तर आथर्व म्हटलं ठीक आहे, मी नारळ फोडतो. नारळ फोडल्यानंतर आता आम्ही मंदिराच्या सभा मंडपात आलो. तिथं निवेद्याचा प्रसाद मांडलेला आहे सगळ्यांनीच. भरपूर प्रसाद मांडला. गर्दी खूप आहे. आता म्हटलं दर्शन होतं की नाही होतं, पण आता कसं आहे एवढं लांब आलं तर दर्शन घेतलंच पाहिजे माळोबाचं. तर मग आम्ही मंडपापाशी जवळ आलो माळोबाच्या आणि दर्शनासाठी खूप अशी लांब लचक लाईन होती. एवढा मग आता आर्निशी दम पण धरला असं. हे पहा लाईन पहा तुम्ही, खूप लांब आहे. एवढी काहीच लाईन नसती इथं, गर्दी नसती. तर मग आम्ही काय केलं की माळोबाचं लांबून दर्शन घेतलं. हे पहा माळोबाचं दर्शन झालेलं आहे माळोबा महाराजांचं. हे पाहू शकता तुम्ही. जय खंडोबा महाराज की जय. आणि हे पहा गर्दी किती आहे याच्यामध्ये आणि अशी दुकानं मांडले पहा लोकांनी इथं भरपूर. आणि महाराणीश हट्ट करत होता की मला पाण्यात बसायचं आहे आणि आता उन्हाळा सुरू झाल्यासारखं झालेलं आहे, त्यामुळं इथं थंडी पाहिजे दुकानं भरपूर लावलेलं येतं. आणि आर्निशचं म्हणलं होतं की मला पाण्यात बसायचंच, म्हणून तो रडत होता, हट्ट करत होता. हे पहा तो म्हणतो मला बसा पाण्यात बसायचं, म्हणतो ह्या पाण्यामध्ये बसला, मी घसरगुंडीमध्ये बसलेला आहे. त्यांनी खूप असा आनंद घेतला घसरगुंडीचा. शेजारी पहा पाळणे आहेत भरपूर, इथं वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे सुद्धा आहेत. आर्निश परत नंतर मग तो म्हटला मला हेलिकॉप्टरमध्ये बसायचं. म्हटलं बस आता काय लहान आहे तो. बसलं मग हेलिकॉप्टरमध्ये. मग त्यांनी ती उड्या मारल्यानंतर मला खेळणी घ्यायची मला. त्यावेळेस त्याचं भागलंच नाही. मग खेळणीच्या दुकानात आला, ही खेळणी घे ती खेळणी घे, रडतच होता सारखा. मग त्याला खेळणी घेऊन दिली आम्ही, कारण इथं प्रत्येक खेळणी 100 रुपयालाच होती. कशी खेळणी घ्या. मग तो सारखा रडायचा मला खेळणी पाहिजे खेळणी पाहिजे. आता आमचं नावेलच होतं. मग शेवटी घेतली त्याला खेळणी. मग आणि त्यानंतर खेळणी घातल्यानंतर मग पाहता शेवटी काय तो खुश झाला. मग खेळणी घातल्यावर तर कुठली खेळणी घेतली ते पहा तुम्ही आता लगेच दिसलंच तुम्हाला. हे पहा स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. ऊन पण वाढलेलं आहे. आता आता जवळपास उन्हाळा सुरू झालेला आहे इकडं आणि पाऊस पण कमी झाल्यामुळं खूप असं ऊन पडतं इकडं. हे पहा आता अरुण कुठली गाडी घेतली तो खुश झाला. त्याला काय गाडी कुठली घेतली काय खुश होतो तो. आणि हे पहा भरपूर अशी दुकानं आहे तिथं.